या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय करा. दातांना लागलेली कीड आणि दातांचे दुखणे झटपट बरे करा. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, दातांना लागलेली कीड आणि त्यामुळे दुखणारे दात यावर वेळेतच उपचार केले नाहीत तर ते पुढे जाऊन आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतात. याशिवाय या दात दुखीमुळे आपल्या दृष्टीवर देखील विपरीत परिणाम होतो. शिवाय किडलेल्या दातामुळे तोंडाचा वास येणे, दात ठणकणे, हिरड्या सुजणे या आणि इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आज मी तुमच्यासमोर दोन घरगुती उपाय घेऊन आलो आहे. त्यापैकी कोणताही एक उपाय केला तरी तुमचे दातांचे दुखणे आणि दातांना लागलेली कीड कायमची नष्ट होईल. चला तर पाहूयात हे उपाय नेमके काय आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मित्रांनो, दातांची कीड मारण्यासाठी आपला पहिला उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे हे लवंग तेल. लवंग तेलामध्ये दातांची कीड मारण्याची अप्रतिम क्षमता असते. यानंतर आपण एक कापसाचा छोटा बोळा घेणार आहोत. या कापसाच्या बोळ्यावर थोडे लवंग तेल ओतून कापूस या तेलाने भिजवायचा आहे. आता हा कापसाचा बोळा किडलेल्या दातांवर ठेवायचा आहे. या दरम्यान तोंडात जमा होणारे लाळ बाहेर थुंकायचे आहे. हा उपाय सकाळी एकदा आणि संध्याकाळी असा 2 वेळेस करायचा आहे. या उपायाने दातांना जाणवणारा ठणका, दातांचे दुखणे, तोंडाचा वास नष्ट होईल. हा उपाय सलग 3 ते 4 दिवस करायचा आहे. दातदुखी आणि दातांची कीड यासाठीचा दुसरा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत ह्या लसूण पाकळ्या. मित्रांनो, दुखणाऱ्या दातांखाली ह्या कच्च्या लसूण पाकळ्यांची पेस्ट बनवून ठेवली तर कीड मरते आणि दातांचे दुखणे देखील थांबते. मित्रांनो, लसूण प्रत्येक घरात, प्रत्येक स्वयंपाकगृहात हमखास उपलब्ध होतो. दात दुखायला लागल्यानंतर लगेचच ही कच्ची लसूण पाकळी दाताखाली दाबली तरी अशा 2 दिवसाच्या वापरानेच तुमचे दातांचे दुखणे बरे होईल. तर मित्रांनो, हे होते दातदुखी बंद करण्यासाठीचे काही सोपे घरगुती उपाय. दातांना कीड लागूच नये म्हणून किंवा दातांना कीड लागली असेल तरीही तुम्ही कडुलिंबाच्या काडीने अगदी रोज दात घासले पाहिजेत. दंतमंजन वापरताना ते गोड चवीचे न वापरता तिखट असणारे वापरावे असे आपले आयुर्वेद सांगते. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.